भुसावळ शहर आणि यावल तालुक्याने सावदा फेसबुक परिसरामध्ये गेल्या 6 ते 7 दिवसापासून आपण एकंदरीत पाहिलं असतं तर महाशिवपुराण या ठिकाणी सुरू आहे। पंडित मिश्राजी साहेबांनी या ठिकाणी अनेक असे मुद्दे मांडलेले आहेत जे जीवनाला धरून असतील, डॉक्टर, राजकारण असेल किंवा मुलांना आणि मुलींना म्हणजे विवाह करताना किंवा त्या ठिकाणी त्यांचं कन्यादान करताना जे महत्त्व सांगितलं गेलं आणि ते कुठेतरी मुलांना भावलं आणि त्या मार्गावरती मुलांना जाणं सांगितलेलं आहे। एक लोटा पाणी हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। कंटाळ्याचा विषय असेल, वेगळ्याचा असेल, अनेक विषय या ठिकाणी मांडले आणि ज्यांनी हा इतिहास घडवला आहे रावेर यावल भुसावळमध्ये ते दाम्पत्य या ठिकाणी आहे। विजयजी भुई परिवार असेल आणि याच ठिकाणी महाराज आपल्याला जाणून घेऊया या 6 दिवसामध्ये कसं त्याचा अनुभव आलेला आहे। दादा मला सांगा, 6 दिवस या ठिकाणी आता होऊन गेलेले आहे आणि उद्या हा तिकडे सांगता आहे, काय सांगायला 6 दिवसाचा अनुभव कसा आलेला आहे? 6 दिवसामध्ये पंडित प्रदीपजी मिश्रा आंतरराष्ट्रीय प्रवक्ता यांनी प्रत्येक ह्याच्यावरती चर्चा करून सनातन धर्मासाठी आणि मुलींसाठी, मुलांसाठी त्यांनी प्रबोधन हे केलं। हां, आम्ही सगळ्या भाविकांचे त्यांचे जेवणाची त्याची शौचालय सोय केली। दादा मला एक अशी माहिती हवी, ही संकल्पना कशी आली की आपण हा कार्यक्रम ठेवला गेला पाहिजे? संकल्पना कसं आहे, ते भोलेबाबाची कृपा आहे म्हणून हा कार्यक्रम घडला आपल्या भुसावळमध्ये। आपण म्हणतो कुठे असं काही स्वप्नात आले का, काही असं काय अचानक म्हणजे एवढा कार्यक्रम करणं हा कितकं तोंडाची खेळ नाही आहे, कारण टप्प्याटप्प्याने हा संपूर्ण विषय चाललेला आहे। म्हणजे तुम्ही मीटिंग घेत असेल तर हे इतकं सोपं नाही आहे, तर हा कसं काय म्हणजे अचानकच घेण्याचं काय ठरलं असं? हे बाबांचीच कृपा आहे। अच्छा, बरं भुसावळकरांनी असेल, यावल, रावेर, सावदा फेसबुक अनेकांनी या ठिकाणी तुम्हाला सहकार्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हटलं तर भंडार फार मोठा जेवणाचा या ठिकाणी झालेला होता। काय सांगाल अशा दात्यांना, काय सांगाल? आम्हाला या भुसावळ, यावल, रावेर सगळ्या जळगाव जिल्ह्यातील सगळं लोकांनी सहकार्य करून आम्हाला अन्नदानासाठी सहकार्य केलं। राजकीय लोकांनी पण फार राजकीय लोकप्रतिनिधी यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं। पोलीस प्रशासन, होमगार्ड, स्वयंसेवक। अच्छा ताई मला सांगा, हा म्हणजे आज फार मोठा इतिहास आहे, म्हणजे हे कार्यक्रम घेणे सोपं नसतं आणि त्यामध्ये तुम्ही पण होत्या, महिला मंडळाची फार मोठी गर्दी होती। काय सांगाल, हा अनुभव कसा ठरला 6 दिवसाचा? अनुभव एकदम छान ठरला आणि आम्हाला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एवढा मोठा कार्यक्रम होईल। बाबाचे खूप खूप धन्यवाद। हा कार्यक्रम आनंदाने पार पडलेला आहे, सर्वांनी खूप व्यवस्थित केली। दादा उद्या हा याची सांगताय, उद्या कसा हा कार्यक्रम असेल, सुरुवात कशी होईल? आज 6वा दिवस होता आणि आज महाशिवरात्री असते बाबांची आणि उद्या सोमप्रदोष आहे। सोमप्रदोषीच्या दिवशी आणि सोमवार आहे, त्याच्यामध्ये उद्या सांगता होणार आहे आणि सकाळी वेळ 8 ते 11 राहणार आहे। बरं, आणि उद्या पंडितजी जे असतील ते थांबणार, निघून जाणार, काय? हां, ते तिकडनं 11 वाजता आल्यानंतर इथे 1 तास थांबून 12-1 वाजता शिहोरला प्रस्थान होते। सगळ्यांचे पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, आमचे ते सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी हे करून सहकार्य केलं आम्हाला। मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो। आपण बघू शकतो या ठिकाणी भोई परिवार आहे। श्री शिवाय या ठिकाणी एकंदरीत पाहिलं तर 6 दिवसाचा अनुभव सांगितलेला आहे। थकलेले बोलता येत नाहीये परिवार सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, म्हणजे एक साधारण जरी भक्त असेल तर घराकडे एक चक्कर मारणे, भेटू द्या, आमची भेट घडून द्या, आमचं पत्र पोचवा, असे अनेक या ठिकाणी जे म्हणजे ओझं या ठिकाणी घेऊन ते फिरत होते आणि आजही ते आपण बघू शकतो दाम्पत्य उभं तटस्थ आणि आजही अकलूतकडे या ठिकाणी प्रस्ताव करताय की मला भाविकांना भेटायचं कुठे कमी आहे का, जेवणाची कमी पडतंय, काही मी कुठे कमी पडलं काय, हे भेटीगाठी करणारे धाव घेतात आहे। आणि असा हा कार्यक्रम या भुसावळ नगरीमध्ये अकलूत जवळ आणि यावल फेसबुक परिसरावर झालेला आहे आणि याची सांगता उद्या होणार आहे। पंडितजी या ठिकाणी उद्या सकाळची 8ची वेळ आहे, 12-11 हा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी भुसावळमधनं ते जाणार आहेत पुढच्या कार्यक्रमासाठी आणि असा हा कार्यक्रम, हा इतिहास दाम्पत्यांनी घडून आणला, त्यामुळे संपूर्ण भुसावळ काय, संपूर्ण या ठिकाणी जळगाव जिल्हा त्यांचा ऋणी आहे। त्यामुळे संतोष अडीचा, विश्वास महाराज, भुसावळ। महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र।
भूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा माझी माऊली माझी माऊली अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.